बीड पीक विमा आंदोलन आणि ताजी अपडेट. नमस्कार शेतकरी मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक प्रत्येक बातमीची अपडेट सर्वात आधी मिळवा. मित्रांनो, काल 1 एप्रिल 2026 रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एक मोठा एल्गार पुकारण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे तीव्र आंदोलन पार पडलं. पीक विमा, कर्जमाफी आणि रखडलेली नुकसान भरपाई या मागण्यांसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांचे डोस पाजले जात आहेत. जानेवारीत विमा मिळणार असं सांगितलं गेलं, पण आता एप्रिल उजाडला तरी अनेक ठिकाणी विम्याचं कॅल्क्युलेशनच झालेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात मोठं नुकसान झालंय तिथं तांत्रिक कारणं दाखवून विम्याची रक्कम झिरो दाखवली जात आहे. काही ठिकाणी तर ही मदत हेक्टरी 5 ते 10 हजारांच्या पुढे सरकायला तयार नाही. एकीकडे राज्याचे कृषी मंत्री आणि केंद्र सरकार बैठकांचा फार्स करत आहेत. DBT आणि पोर्टलच्या गप्पा मारल्या जात आहेत, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पदरात मात्र काहीच पडताना दिसत नाहीये. पण मित्रांनो, या आंदोलनाचा एक सकारात्मक परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. बीडमध्ये आंदोलन होताच प्रशासनाला जाग आली असून कालपासून अनेक महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचे आकडे पोर्टलवर दिसायला सुरुवात झाली आहे. जे कॅल्क्युलेशन आधी अवेटेड किंवा झिरो होतं त्यात आता हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित नवले साहेबांनी स्पष्ट इशारा दिला आहे की ही तर फक्त ठिणगी आहे. जर शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर संपूर्ण राज्यभर अशाच प्रकारचा उद्रेक पाहायला मिळेल. खरीप हंगाम जवळ येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या भागात पीक विम्याचं काय स्टेटस आहे? तुम्हाला किती रक्कम दाखवत आहे की अजूनही अव्हेटेड आहे? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुमच्या तक्रारी असतील तर एकजूट व्हा आणि तालुका कृषी कार्यालयात जाब विचारा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.